माझ्या माझ्या अशा प्रकारे वरली आलेला सावध व्हायचं आणि भजनाला लागायचं, बरोबर का नाही? सावध होणी भजनी लाग, बरोबर आहे? हो ना, बरोबर. देव करा काय वारी म्हणून मारत म्हणजे सावध होणी भजनी लागा. वरली आलेला सावध व्हायचं म्हणजे सावध झालं काय काळापासून तर वाचत नाही तर नाही सावध झाल्यावर सरळ ते शेवटी बा काळ बांधून येईन. पण नामचिंतनामुळे काळ कापतो. चला कापे तया बेने कळे. गुरुजी प्रवीण गुरुजी मालिका का संपत्ती माहिती आहे का तुम्हाला? मालिका कधी संपत्ती माहिती आहे का? असा चांगला भाग दाखीत येत म्हणजे पुढच्या वेळेस आवर्जून पावा. तसं करूयाचे कथा नामाचा गजर, करूयाचे कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. मनवारीचे दास लिहून ते भूषणे, कापे तया भेने कळी काळ. आस भय लज्जा आडणे चिंता, आस भय लज्जा आडणे चिंता, ऐसे तया सत्ता समर्थाचे. मनवारीचे दास लिहून भूषणे, कापे तया भेने कळी काळ. तुका म्हणे करू ऐसियाचा संग, जेने नो हे भंग चिंतनाचा. मनवारीचे दास लिहून भूषणे, कापे तया भेने कळी काळ. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. प्रभादाने कथेचा, त्यांच्या प्रभादाने कथेचा, त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागीन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवे. करू याचे कथा नामाचा गजर, करू याचे कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. मनवारीचे दास लिहोती भूषणे, कापे तया भेने कळी काळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. या भक्ती साधनाच्या बळावर आम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली आणि त्या साधनाचा जीवनात परिणाम काय झाला, या दोन्हीची मीमांसा तुकोबारा अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल हो. प्रस्तुत अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरून आले. अखिल गुणा निधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय. वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. श्री संत चोखोबाराय. संत मुक्ताबाई महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. आदरणीय गुरुस्थानी असणारे गुरुवर्य बाळकृष्ण महाराज करपे बाबांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला आपला ज्ञानयज्ञ सोहळा. यातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा बाबांच्या माध्यमातून, सप्ताह कमिटीच्या माध्यमातून, आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी
श्री हरिभक्त परायण गुरुस्थानी असणारे आमचे सुनीलजी महाराज मंगळापूरकर गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त परायण आमचे प्रवीणजी महाराज पांडे गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण आमचे संकेतजी महाराज आरोटे गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय उपस्थित परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, वैष्णव टाळकरी मंडळी, मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि अधिक परिहार न देता जशी गुरुवर्य बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन मांडतो. विठ्ठल विठ्ठल जास्त गरमी झाल्या पुन्हा चालू करू 5 मिनिटं चालेल ना. करूयाचे कथा नामाचा गजर असं शांत वाटते. करूयाचे कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनोहारीचे दास लिहोते भूषणे कापे तया भेने कळीकाळ. या अभंगातून तुकोबारा महाराज म्हणतात आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. पण अभंगाच्या पहिल्या चरणाची भाषा जर पाहिली तर नुसतं म्हणतात करू याची कथा. तुकोबारा म्हणतात याची कथा करू, नावच नाही घेतलं कोणाची करू, नुसतं म्हणतात करू याची कथा. याची करू म्हणजे कोणाची करू तुकोबारा कथा. आपण पण एक काम करू, आपण तुकोबारांनाच विचारू महाराज याची कथा करू म्हणजे नेमकं कोणाची करू. तुकोबारा म्हणले ज्याची बरी असेल त्याची करू, ज्याची बरी असेल त्याची कथा करू. तुकोबारा आम्हाला तरी काय माहिती आहे कथा बरी कोणाची. तुकोबारा म्हणजे मी सांगतो ना कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबाची कथा याची विठोबाची कथा याची कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबाची कथा सुख करी कथा मुक्त बरे कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी विठोबाची. कथा सुख करी कथा दुःखारी कथा याची बरी विठोबाची. कोणाची कथा करू आम्ही विठोबाची कथा करू म्हणून करू याची कथा म्हणून कथा करू. बरं ठीक आहे विठोबाची कथा करू कळालं कळालं. तुकोबारा कथा म्हणजे नेमकं काय, कथा करू म्हणजे नेमकं काय करू म्हणजे कथा म्हणायचं कशाला ते तर आम्हाला अगोदर सांगा ना. गुरुजी तुकोबारा म्हणले जिथं 3 गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तिचे उत्तम चरणरज वंदिता. कथा त्रिवेणी संगम जिथे 3 गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. महाराज म्हणले कथेत देव असाव, कथेत भक्त असाव आणि भक्ताच्या मुखात नाम असाव. या 3 गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणून करू याची कथा कथा करू. कथा कोणाची करू कळालं कळालं. कथा कशाला म्हणतात कळालं कळालं. तुकोबारा फायदा नाही सांगितला. कथेचा फायदा नसतो मग कथेचे फायदे असतात. फायदा एक वचन, फायदे अनेक वचन. एक वचन आहे बघा. तापलिया तापे शिनलिया मार्गी पुढे टाकी वेगी कृष्ण कथा. कृष्ण कथा गंगा सावळे उदक मना बुडी घेता ओला वती. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हम कथा सुनाते नामचा
सकल गुण धाम की ही रामायण है पुण्य कथा श्री राम की ही रामायण है पुण्य कथा श्री राम श्री राम श्री राम. हे वचन ते तर नाही पण रामप्रभू आलेलेच ना म्हणून घेतलं वचन. चल. तापल्या तापे शेनलिया मार्गी पुढे टाके वेगी कृष्ण कथा. कथा का करायची गुरुजी? तापलिया तापे आणि शिनलिया मार्गी म्हणजे संसारात तापलेला जीव, संसाराच्या तापे तापलो मी देवा. आणि शिनलिया मार्गी म्हणजे परमार्थ शिनलेला साधक. साधक शिनले साधन साधिता अभागी. परमार्थ शिनलेला साधक या दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून भगवंताची कथा करायची. तापलिया तापे शेनलिया मार्गी पुढे टाके वेगी कृष्ण कथा. दोघाला समाधान प्राप्त करून दे. संसारात तापलेल्या जीवाला, आता संसारात ते मनुष्य तापतो आणि परमार्थात ते साधक शिनवतो. संसारात कधी तापतो? आता अनेक कारण आहेत, एक थोडंच आहे, बायकोन आणलं थोडं जास्त तापते. चला हो. संसारात ते जीव तापतो आणि परमार्थात ते साधक शिनवतो. ज्ञानोबा परमार्थात कधी शिनतो? ज्ञानोबा म्हणले बुद्धिरूपी मैत्रीला ज्ञानोबा बोलतात, आग सखे ऐक काय, अगं ज्या परमात्म्या करता संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आली. आणि मग काय झालं? अगं परमार्थात आलो तो परमात्मा बोलायला तयार नाही, शिन होणार नाही. मग ज्यांच्यासाठी संसाराचा त्याग करायचा आणि परमार्थात यायचं भगवंता करता, आणि भगवंतांना बोलायचंच नाही म्हणलं तर तुमच्यासाठी मी पक्ष सोडायचा तुमच्या पक्षात येतो, ते मला तिकडे द्यायचं आपले तो भाग वेगळा. म्हणजे परमात्मा करता इकडे यायचं आणि परमात्मा बोलायला तयार नाही, परमात्मा शिन होणार ना. जयाची आवडी संसार त्यजिला तेने का अबोला दरी लाग माये. तेने का अबोला दरी लाग माये. जयाची आवडी संसार त्यजिला. जयाची आवडी संसार त्यजिला. आग सखे ज्या परमात्मा करता संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आलो, आणि परमार्थात आलो तो परमात्मा बोलायलाच तयार नाही, शिन होणार ना. पण गुरुजी त्या संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून पुढे टाकी वेगी कृष्ण कथा, म्हणून कथा समाधान प्राप्त करून देते. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात ना, सदा नाम घोष सदा हरी कथा परिणाम तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सदनाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सदनाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून करू याची कथा कथा करू. त्याचं दुसरं चरण तासो गोडे कृष्ण कथा गंगा सावळे उदक. उदक भगवंताच्या कथेला उदक म्हटलं. उदक उदक म्हणजे पेट्रोल, हे पाणी. ते गाडी टाकलं ना त्याच्यामुळे ते आठवलं. पाणी म्हणतात. पाणी आलं कळुळाचं नाही, नुसतं पाणी. हो पाणी म्हणतात. बरं पाणी का म्हणतात? कळुळाचं आहे ते नागाचं पिलून काय तुला वेगळा पाहतो विस्तार वाढून चालव. पाणी म्हणतात. पाणी का म्हणतात गुरुजी? त्याचं कारण आहे. कथेला पाणी का, मी थोडं मोठ्यांच्या मुखातून ऐकलं चिंतने. कथेला पाणी का म्हणतात गुरुजी? पाण्याकडे जाणारा मनुष्य 3 कारणामुळे पाण्याकडे जातो. कथेला पाणी का म्हणतात? पाण्याकडे जाणारा मनुष्य 3 कारणामुळे पाण्याकडे जातो. कोणते 3 कारण? पहिलं कारण, कपडे धुण्यासाठी मनुष्य पाण्याकडे जातो 1, पोहण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 2, आणि पिण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 3. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. हे पहा, कपडे धुण्यासाठी जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी स्वच्छ असावं. पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी खोल असावं. आणि पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी थंड असावं. उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे. हो, या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. याला अध्यात्माच्या बैठकी उचलतो गुरुजी.
कपडे धुण्यासाठी जो पाण्याकडे चाललाय तो कर्मठ आहे. पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो ज्ञानी आहे. आणि पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो भक्त आहे. भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात ते मी सांगलो. कपडे धुण्यासाठी जो चाललाय का तो कर्म मार्ग आहे, तो कर्मठ आहे. त्याला कपडे धुवायचे. कपडे म्हणजे घरचे नाही, रगीन गोधडीन हे नाही, मग अंतकरण रूपी चादरी धुवायच्या. भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात? अंतकरण रूपी चादरी धुवायच्यात. त्या का धुवायच्यात? अनेक जन्मात पांघरल्यात म्हणून धुवायच्यात. कारण एक एक योनी कोटी कोटी फेर आपले अनेक जन्म झालेले आहेत. आता माझे 8 का 9 झालेत असं म्हणते, मला का माहिती आहे. चला अनेक जन्म घेत आलेलो आहेत आपण. आता हे अंतकरण रूपी चादर मळालं का नाही? मळाले ना, अनेक जन्म घेत आलोत ना. हे बघा मळाले ना. भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात? गुरुजी 7 दिवस अंतकरण रूपी चादर इकडे धुयला आणलं की धुनच निघणार म्हणून भगवंताच्या कथेला पाणी म्हणतात. हा धुनच निघणार. आणि येरी तरी आपले चादर कसे आहेत? कानोबा तुझी घोंगडी चांगली आणि आमासी मग मळालेलंच आहे ना. ते काय नाही. माझी गोदाने झाली जुने इलाऊ अनेक जन्मात पांघरीत हे धुताले हरिश्चंद्राने तारामतीने रोहिदास इला मळवू नका कोणी इला मळवू नका कोणी. अनेक जन्मात ती गोधडी पांघरलेली. मग ज्याला अंतकरण रूपी चादर धुवायचेत ना गुरुजी, त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ म्हणून भगवंताच्या कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. आता बघा पहिला कशा करता येऊ लागला? कपडे धुण्याकरता. कपडे धुण्याकरता येऊ लागला त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ. दुसरा कशा करता येऊ लागला पाण्याकडे? पोहण्याकरता. पोहण्याकरता येऊ लागला तो कोण आहे? माचुलता आपलं ज्ञानी. तो कोण आहे? ज्ञानी आहे. तो ज्ञानी आहे. त्याला वाटतं असतं गुरुजी पाणी खोल असावं, पण आमच्या कथेचं पाणी खोल आहे. म्हणजे 7 दिवसात ग्रंथच सांगणं होत नाही एवढं ज्ञान ग्रंथात. किती पोहू द्या तळच सापडत नाही म्हणून भगवंताच्या कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. दुसरा आणि तिसरा कशा करता येऊ लागला पाण्याकडे? पिण्याकरता. पिण्याकरता येऊ लागला तो कोण आहे? भक्त. बरोबर भक्त आहे. बाबा म्हणत असतात कपडे धुत बसण्यापेक्षा आणि पोहत बसण्यापेक्षा 7 दिवस कथेचं पाणी पिऊनच घ्यावं. मोठा उत्सव आहे आपल्या श्री क्षेत्र जनतानगर संगमनेरमध्ये. हा मोठा उत्सव आहे. 7 दिवस ओघ चाले ना. ओघ चालीला नित्य 36 वर्षापासून चालू असलेला ओघ आहे. धार अखंडित ओघ चालीला नित्य. म्हणून आम्ही कथामृत पिऊन घेऊ. म्हणून भगवान कथा म्हणजे पाणी पिण्याकरता येतो तो भक्त आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात करू याची कथा. म्हणून आम्ही याची कथा करू. अजून एक नामाचा गजर आणि त्याचं नामचिंतन करू. नामाचा गजर करू. बरं ठीक आहे, कथा करू आणि नामाचा गजर करू. तुकोबरा त्याचा परिणाम तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. करू याची कथा नामाचा गजर.
भगवंताची कथा नामाचा गजर परिणाम आम्हा संसार काय करी. तुकोबारा म्हणतात आम्ही भगवंताची कथा करतो आणि नामाचा गजर करलो. परिणाम आम्हा संसार काय करी. आम्हाला संसार आता काहीच करत नाही. म्हणजे कसं काय संसार म्हणजे संसार म्हणजे मी अनेक वेळा सांगतो तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो संत महात्मे त्याला संसार म्हणत नाहीत. आपण कशाला म्हणतो बायको पोरं लेकरं बाळ गुरं ढोरं आपण याला संसार म्हणतो. संत महात्मे याला संसार म्हणत नाहीत. पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्मणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसार आहे. हा पण तुकोबारा म्हणतात आम्हा संसार काय करी. म्हणजे जन्म मरणाला संसार म्हणतात ना पण तुकोबारा म्हणले जन्म मरण रूपी संसार आता आम्हाला काही करत नाही. काहीच करत नाही जन्म मरण रूपी संसार. कसं काय आम्ही या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेलो. बेज भाजोनी केली लाही आम्हा जन्म नाही आम्हा मरण नाही. आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. आम्ही या दोन्हीच्या पलीकडे गेलो. नाही आम्हा जावे मरावे लागत 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 नाही आम्हा जावे मरावे लागत. राव आखंडित जैसे तैसे राव आखंडित जैसे तैसे जैसे तैसे नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत. राहु अखंडित जैसे तैसे राहु अखंडित जैसे तैसे नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावी लागत मरावी लागत नाही आम्हा जावे नाही मरावे लागत मरावे लागत नाही आम्हा जावे मरावी लागत मरावी लागत मरावी लागत मरावी लागत मरावी लागत. आम्हाला यावं लागत नाही आणि जावं लागत नाही. त्यांचे सरली येरजार झाला सुफल व्यापार. म्हणजे जन्म नाही आणि मरण नाही याच्या पलीकडे गेलो. तुम्हाला कस काय जन्म नाही तुकोबारा मी अनेक वेळा सांगत असतो. माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. 3 कारणामुळे. पहिलं कारण सासरवाडीचा मार्काने आपलं पहिलं कारण पाप पुण्य करूनी नाही ते जावायला हाणताना पाहिलं मी संकेत गुरुजी एक दिवस त्याच्यामुळे आठवलं मला ते गडबड. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी एक पहिलं कारण. दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2 आणि तिसरं कारण केले कर्म झाले कर्मामुळे जन्म घ्यावा लागतो 3. पहिलं कारण पाप पुण्य दुसरं कारण वासना आणि तिसरं कारण कर्म. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत. कस काय आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलेलो. आता संतांच्या ठिकाणी कशाचं आलं पाप. उलट तुका म्हणे पापे जाते संतांची या जपे. उलट संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील. वसो न शके पाप जाय त्रिवेद तो ताप. स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. कुशावर्ताचं स्नान केलं. स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय भूदेव मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणले हातावर पाणी घ्या. पाणी घ्या मना म्हणले पापम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभवा असं म्हणा आणि सोडा पाणी खाली. जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही. ते म्हणले का म्हणणार नाहीत. जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही तर म्हणूच कशाला. म्हणजे मला मुद्दा मांडायचा संतांच्या ठिकाणी कशाचं आलं पाप आणि पाप नाही ना आणि तसं पुण्य सुद्धा नाही. असं कुठं असतंय पुण्य नाही सगळं पुण्यामुळे चालेल पुण्य नाही म्हणून कसं जमन. आहे काय का पुण्याशी देणं घेणं आपल्याला संतांना नाही. असं कसं काय मला सांगा. हरिपाठातलं ध्रुवपद काय
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. त्याचा सरळ सरळ अर्थ कसा आहे? तुम्ही मुखान तांबाखू तुम्ही मुखान हरिहरी म्हणा, हरिहरी म्हणा, एवढं पुण्य होईल. हरिहरी त्यानं तुम्ही मुखान हरिहरी म्हणा, एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. बरोबर? गणना म्हणजे मोजमाप. बरोबर आहे का नाही? सरळ अर्थ आहे ना. पण तुकोबारा म्हणले आमच्या दृष्टीनं तसा अर्थच नाही. कस काय? पुण्याशी देणं घेणं संतांना नेहमी सांगलो आपलं विनोदात्मक पद्धतीने. तुकोबारा म्हणले आम्ही हरिमुखे म्हणा एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी नाही, कोण करी. हरिमुखे म्हणा आम्ही एवढंच करू म्हणले. पुण्याची गणना कोण करी. याचाच अर्थ लागोन दो पाप पुण्य अंगा, लागोने दे पाप पुण्य अंगा, लागोने दे पाप पुण्य अंगा. म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दे पाप पुण्य, पुण्य अंगा, लागोने दे पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोन दो पाप पुण्यांगा. तुकोबारा म्हणले पाप नाही आणि पुण्य नाही. कस काय पाप आणि पुण्य नाही? कारण आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावया गेलो देवच येऊन ठेवलो, याला म्हणायचं नाम स्वरूप झालो. याचाच अर्थ अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य राहील? मी तर अनेक वेळा सांगत असतो, एखादं झाड असावं, त्या झाडावर सगळ्याच पक्षांचे घरटे असावं. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्याच पक्ष आपले त्या पक्षांची म्हणजे चिमणी, हे चिमणी, नवीनच पोपट आपलं नुसता पोपट, कावळा हो ना. ते 5G लावून ऐकावं लागते, 2G म्हणजे रेंज धरीत नाही असं ते. पोपट, कावळा या सगळ्याच पक्ष्यांचे घरटे असावं आणि त्या झाडाला असं अग्नी लागाव, दड 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 ते झाड पेटाव. जरा कमीच पेटला, हा असं पेटा हो, असं दड 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 झाड पेटाव. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पूर्वेला उडून जाते का पश्चिमेला? हे जरी ना काल झाड पेटल्याच्या नंतर त्या कोपऱ्यात आवाज गेला नव्हता म्हणून झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला? बरोबर आहे. मंडपात आहे जिकडे रस्ता दिसन तिकडं ज्ञानोबा म्हणतात, आगे लागलिया रुखी देकोनी सैरा पळते पक्षी. सैराट नाही नुसतं सैरा हो, देकोनी सैरा पळते पक्षी. झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर प्रवीण गुरुजी, झाडावरचे पक्षी जसं जिकडे रस्ता दिसन तिकडे पळतात, तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मी रूपी अग्नी लागल्याच्या नंतर, किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोन दो पाप पुण्यांगा. बघा चला, आता पाप आणि पुण्यच नाही, जन्म कशामुळे घ्यावा लागला? पहिलं कारण पाप पुण्य. पण तुकोबारा म्हणले पाप आणि पुण्यच नाही, पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. पाप आणि पुण्यच नाही, कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पण तुकोबार म्हणले पाप आणि पुण्यच राहिलं नाही, कारण झुंजारते विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या. म्हणून पाप नाही पुण्य नाही, पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही याचाच अर्थ संसार नाही, कारण जन्म मरणाला संसार म्हणतात ना. पण तुकोबार म्हणले दोन्ही नसल्यामुळे आम्हा संसार काय करी. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य सांगितलं होतं. जन्माचं दुसरं कारण वासना. वासना. जन्म घेण्या लागे माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. मरणाची वेळ जर वासना उत्पन्न झाली त्या मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तो मग आम्हाला जन्म घ्यावा लागणे याच्यात नवल नाही. तुकोबारा तर एका ठिकाणी म्हणले,
आपल्या तपाच्या बळानं किती जरी सक्षम झालेला महात्मा असला आणि मरणाची वेळ जर त्या महात्म्याला वासना निर्माण झाली तर तो कोबरा म्हणले त्यांना पुन्हा परत जन्म घ्यावा लागतो. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मदारी, जन्म घ्यावा लागतो वासनेमुळे. पण चला तो कोबरा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत जन्म. कस काय नाही घ्यावा लागत तो कोबरा तुम्हाला? महाराज म्हणले वासनाच राहिली नाही. तुका म्हणे अवघे आवरिले वासना, तुका म्हणे अवघे आवरिले वासना. आता नारायणा दुसर्या पासून, आता नारायणा दुसर्या पासून, तुका म्हणे अवघे आवरिले वासना, आता नारायणा दुसर्या पासोनी. दुसर्या पासोनी अवघी वासना आवरिली, मग कुठं ठेवली? आता नारायणा. म्हणजे संसारातली वासना मी काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान, पायी गोविली वासना वासना वासना, वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. मनुष्याची वासना किती संपाव मी अनेक वेळा सांगत असतो. आपण आरती करतो बघा, आरती, आणि आरती करत असताना कापुराची डबी घेतली, कापुराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी एक एक वडी एक एक वडी कशाची? शिऱ्याची आणि हे कापराची. माझं जेवण राहिलं त्याच्यामुळे आठवण करून देतो मी असं अजून मध्ये. हो चला, पेट्रोलची खाण्याची चला हो. एक एक वडी घेतली, कापुराची वडी घेतली आणि वडी घेतल्याच्या नंतर एक टाइम असा येतो ना डबीतला पूर्ण कापूर संपतो, कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर आपण नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापुराचा येतो का नाही? पण तुकोबारा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणे. कापुराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. चरण रज लागतात, संत चरण रज लागतात, चरण रज लागतात, संत चरण रज लागतात. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय किंवा वासना निमाली समूळ ज्याची ब्रह्मरस गोडी, जयासे पावली वासना निमाली समूळ ज्याची. अवघी आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाई, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे.
अवघी आनंदाची सृष्टी आनंदाचे आवारू मांडू जगा दिसो परत तो डोळा पाओ सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व याचाच अर्थ अवघे चित्रलोक्य आनंदे भरीन तिने लोक आनंदे भरीन तिने लोके आनंदे भरीन तिने लोके अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन मला मुद्दा मांडायचा काम क्रोध माली ठाईची अवघ्या आनंदाची सृष्टी वासनाच राहिलं नाही आपला मुद्दा आहे वासनाच राहिलं नाही वासना नाही म्हणून जन्म नाही कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे पण तुकोबारा म्हणले वासनाच नाही वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून आम्हा संसार काय करी म्हणून आम्हाला संसार काहीच करत नाही चला जन्माचं पहिलं कारण करावं वासना पाप पुण्य दुसरं वासना आणि तिसरं गायच्या पण चुन्या डबी हे तिसरं वा टाळी वाज एकदा कर्म बरोबर माणसाला कारण केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले माणसाला जन्म गुरुजी कर्मामुळे घ्यावा लागतो ज्ञानोबा म्हणतात आगा कर्मे जे उरावे तर सुख दुःखे फळावे ते भोगावया यावे ती हा एका यावंच लागतं पण तुकोबरांची भाषा पाहणं तुकोबर म्हणले आम्हाला नाही यावं लागत कसं काय कर्मच राहिलं नाही कर्मच राहिलं कर्माचे 3 प्रकार आहेत संचित क्रियमाण आणि प्रारब्ध तुकोबर म्हणले तिन्ही कर्म राहिले नाही कसं काय संचित कर्म आहे का संचित कर्म हे आमचं ज्ञानानं नष्ट झालं म्हणले ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा किंवा 85 मध्ये श्लोक आहे ना विद्येत हृदय ग्रंथे छिद्यंत्य सर्व संशया क्षयंत्य चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे म्हणजे संचित कर्म आमचं ज्ञान नष्ट झालं दुसरं क्रियमाण क्रियमाण म्हणजे चालू कर्म तुकोबारा म्हणजे चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण जननोये आवगा जनात ऐसे ऐकता नेवाती साधूजन एका जनार्दने बाणाले नेजा कोणावो अजाले संध्या अजाले संध्या संदेव माझा गेला वा गुरुजी नका टाळी सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण चालू कर्म ब्रह्मार्पण केलं यत करोशेदस नासी यज्जु होसे ददासी यत तपस्या शिकवते तत्करो समाधार्पण ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मागुण ब्रह्मणवंतम ब्रह्मतेन गंतम ब्रह्म कर्म समाधीना म्हणजे बघा चालू कर्म ब्रह्मार्पण केलं संचित ज्ञानानं नष्ट झालं राहिलं कोणतं प्रारब्ध राहिलं ना पण तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही कसं काय एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी मुखी गाता हरपली चिंता हरी मुखी गाता हरपली चिंता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला बघा गुरुजी आता कर्मच राहिले नाही तिन्ही कर्म राहिले नाही संचित ज्ञान नष्ट झालं चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं आता कर्मच राहिलं नाही आणि जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला कर्मामुळे पण तुकोबारा म्हणले कर्मच नाही कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून आम्हा संसार काय करी आम्हाला संसार आता काहीच करत नाही म्हणजे जन्म मरण रूपी संसार थांबा जसा जन्म मरण संसार आहे ना तसा अजून एक संसार आहे कोणता या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने गुरुजी या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात पण तुकोबारांची भाषा पहा आमचे तुकोबारा म्हणतात शरीराला संसार म्हणतात का आणि चला मग शरीररूपी संसार सुद्धा राहिला नाही कस का राहिला नाही म्हणजे शरीराबद्दल आता आम्हाला प्रेमच राहिलं नाही शरीराची आसक्तीच राहिली नाही शरीराचं तादात्म्य सुटलं ममत्व सुटलं कसं
देह जाओ अथवा राव पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ अथवा राव पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वदा आन तुझे पंढरीनाथ देह जाओ अथवा राव पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ अथवा राहो भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ राव पांडुरंगे दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह राव पांडुरंगे दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ पंढरीनाथ देह जाओ टाळे बाबू कांटा देह जाओ आत्वा राहो पांडुरंगी म्हणजे देह जाओ नाही तर राव गुरुचे देहाचं तादात नसो देहाची आसक्ती राहिली म्हणजे देहरूपी संसार सुद्धा राहिला नाही देह जाओ नाही तर राव देहाची आसक्ती सुटली आणि संसार कशाला म्हणतात देहाला कारण संसाराची अंगी अवघीच व्यसनी पण गुरुजी तो कोबर म्हणले शरीररूपी संसार सुद्धा राहिला नाही म्हणून आमा संसार काय करी जन्म मरण रूपी संसार राहिला नाही तसा शरीररूपी संसार राहिला नाही थांबा अजून एक संसारी कोणता या शरीरातला अहंकार आहे का अहंकार त्याला सुद्धा संसारच म्हणतात जिंकावा संसार येणे नावे तरी शूर आम्ही त्याला शूर म्हणू कोणाला जो हप्त्यातून दोनदा बायकोचा मार खातो त्याला नाही मग त्याला नाही मग ज्यानं अहंकार रूपी संसार जिंकलाय त्याला शूर म्हणू त्याला शूर म्हणू निरहंकार अशी वृत्ती ज्याची झाली आम्ही त्याला शूर म्हणू चला तो कोबरा म्हणले अहंकार रूपी संसार सुद्धा आता राहिलेला नाही तो सुद्धा राहिलेला नाही म्हणजे म्हणून चला आमा संसार काय करी आणि अहंकार रूपी संसाराची गंमत आहे कोणती ज्ञानोबारा म्हणले अज्ञानी माणसाला अहंकार रूपी संसार काहीच करीत नाही पण ज्याला ज्ञान आलं का त्याच्या मानगुटीच येऊन बसतो म्हणजे नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञानाचे पाटी पण सज्ञानाचे नाना संकटे नाच हे बघा नाना हो नाना संकटे नाच बघा नाना हो म्हणजे म्हणजे अज्ञानी माणसाला अहंकार काहीच करत नाही म्हणजे ज्ञान आलं की मागत लागतं म्हणजे बरोबर म्हणून मला मुद्दा मांडायचा तो कबन म्हणजे अहंकारच राहिला नाही म्हणून आम्हा संसार काय करी चला जन्म मरण रूपी संसार राहिला नाही शरीर रूपी संसार राहिला नाही अहंकार रूपी संसार राहिला नाही गुरुजी अजून एक संसार आहे ते म्हणतात चल तू असं करू कवी एक 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 नाही शेवटचा हे जगत आहे का जगत या जगताला सुद्धा संसारच म्हणतात अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या पूर्ण संसार आम्ही ब्रह्मरूप केला तो कोबारा म्हणजे वेदांत शास्त्र सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते विचारसागर ग्रंथाची भाषा आहे दोरीव सर्प भासला आणि सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं तुम्हाला काय दिसलं दोरी अगोदर काय दिसला होता सर्प बॅटरी आल्याच्या नंतर काय दिसलं दोरी अगोदर काय दिसला होता सर्प बॅटरी आल्याच्या नंतर काय दिसलं दोरी अगोदर जो सर्प दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला मी चहा घेऊन येतो तुम्ही आठवून ठेवा अगोदर जो सर्प दिसला बरोबर आहे का नाही तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला हे जरी नाही काल अगोदर जो सर्प दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला मग काय म्हणते प्रश्न आता शिकायला म्हणजे जसं काय चला वेदांत शास्त्र सांगतं कुठेच गेला नाही तो सर्प कुठेच गेला नाही मग
दोरीच्या आज्ञानामुळे भासला संकेत गुरुजी आणि दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूपच झाला दोरीच्या आज्ञानामुळे भासला होता तसं तुकोबारा काय म्हणले परमेत्म्याच्या आज्ञानामुळे आम्हाला हे जगत दिसू लागलं पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं विठ्ठल जळी स्थळी भरला रीता सगळीकडे देवच दिसायला लागला म्हणले भरला घन दाट हरिदिसे हरिदिसे जनिवनी आत्मतत्व सर्व घटी पूर्ण कर्तळ यावळी येणे दस दिशा तुळशीराम आत्माराम सगळीकडे देव दिसायला लागला म्हणले मग तू लक्ष पाहावं लागतं मला कोण सगळीकडे देव दिसायला लागला आता जगतच दिसत नाही म्हणून गुरुजी जगतरूपी संसार सुद्धा राहिला नाही म्हणून आमा संसार काय करी जन्म मरण रूपी संसार राहिला नाही शरीर रूपी संसार राहिला नाही अहंकार रूपी संसार राहिला नाही आणि जगत रूपी संसार राहिला नाही कस काय संसार राहिले नाही चारी पण त्याचं एकच कारण आहे आम्ही भगवंताची कथा करायलो आणि त्याच्या नामाचा गजर करलो म्हणून करू याची कथा नामाचा गजर आमा संसार काय करी तो कोबरा म्हणले आम्ही त्या आता कथेचे आणि नामाचे भूषणांगावर धारण करणार आणि त्या परमेत्म्याचे दास म्हणून घेणार अभंग मनमोहरीचे दास लेवती भूषण लेवती भूषण वा गुरुजी मनमोहरीचे दास लेवती भूषण लेवती भूषण मनोहरीचे दास लेवती भूषण मनोहरीचे दास लेवती भूषण लेवती भूषण हा मनमोहरीचे दास लेवती भूषण लेवती भूषण मनमोहरीचे दास लेवती भूषण लेवती भूषण मनोहरीचे मनमोहरीचे दास लेवती भूषण लेवती भूषण मनोहरीचे दास लेवती भूषण लेवती भूषण मनोहरीचे दास लेवती भूषणे कापे तयाबिने कळिकाळ तुकोबारा म्हणले आम्ही त्या परमात्म्याचे दास म्हणून घेऊ आणि त्याचे भूषण अंगावरती लेवती भूषणे भूषण म्हणजे या आपल्या वरातले नाही ते अंगठ्या आता मला बी येत नाही ते जास्त हे भूषण नाही हे का नाही का आम्हाला माहिती यमाच्या हाती बांधून देते यमाच्या हाती भूषणे घेती काढून म्हणून ऐशिया चोराचा कैसा विश्वास हे भूषण नको आम्हाला मग कोणते घ्यायचे भक्ती ज्ञान वैराग्याचे भूषण आम्हाला घ्यायचे हा आणि हेच भूषणानं माणूस शोभून दिसतो तिन्हीची गरज आहे भक्तीचं भूषण पाहिजे ज्ञानाचं पाहिजे वैराग्याचं पाहिजे या तिन्हीतलं एक जरी नसेल तर काय उपयोगाचं नाही कसं काय रामायणामध्ये रामप्रभू म्हणजे ज्ञान आहेत सीतामाता म्हणजे भक्ती आहे आणि लक्ष्मण म्हणजे वैराग्य आहेत सोन्याच्या चुळेचा मोह झाला हरणाच्या सोन्याच्या चुळे कोणाला झाला सीतामातेला सीतामाता म्हणजे कोण भक्ती भक्तीला मोह झाला भक्तीनं कोणाला पाठवलं ज्ञानाला पाठवलं आता भक्तीजवळून ज्ञान गेलं भक्तीजवळ काय राहिलं वैराग्य राहिलं गुरुजी वैराग्यात इतकी ताकद असते ते ज्ञानालाही परत आणू शकतं एवढी ताकद वैराग्यात असते पण काय करावं भक्तीनं जे नाही ते बोलून वैराग्याला बी पाठवलं म्हणजे भक्तीजवळून ज्ञान गेलं आणि वैराग्य गेलं आणि श्री गुरु बाबा म्हणत असतात ज्ञान नसन आणि वैराग्य नसन तर नुसती भक्ती पारमार्थात काहीच उपयोगाची नाही नुसती भक्ती राहिल्यामुळं काय झालं काम क्रोध रूपी रावण आला आणि भक्तीलाच घेऊन गेला म्हणून तिन्हीची गरज आहे पुढे भक्तीने धरिले मागे ज्ञान वैराग्य धर्म मला मुद्दा मांडायचा ही भूषण आम्हाला अंगावरची घ्यायची हा हे भूषण घ्यायचे याचाच अर्थ सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार
हा सुख आलो सुखाचेच अलंकार लिहिलो सुख लिहिलो म्हणजे सुखाचेच कपडे लिहिलो सुखाचेच अलंकार लिहिलो म्हणजे इतकं आमचं जीवन सुखी आहे. थांबा थांबा इतकं जीवन सुखी म्हणण्यापेक्षा एक प्रमाणाची साखळी पाहिजे एक सुखाची. गुरुजी किती जीवन आमचं सुखी आहे या कथेमुळं नामामुळं. तुकोबारा म्हणले इतकं आमचं जीवन सुखी आहे. मी आणि कोणाला सांगत असतो तुकोबारा म्हणले आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच आहे म्हणले. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडे शेज म्हणजे गादी. तुकोबारा म्हणले आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच आहे. आहेत ना काय काय गाद्या तशा आहेत आहेत. आम्ही कीर्तनाला गेलो त्या ठिकाणी आणि कोणाला सांगत असतो कीर्तनाला गेलो आणि तिथे एक अण्णा मुन्नीत आणि त्या अण्णाच्या तर आरामाला गेलो. पहाटे 3 वाजता पोहोचलो आम्ही. 3 वाजता पोहोचल्याच्या नंतर त्यांना म्हणलं अण्णा आराम करायचा होता. ते म्हणले वारकरीचं घर आहे तुम्हाच नाही आणि कोणाच नाही. हां वाईच पडाय गादी झोपाय गादी. हिवाळा होता. मी म्हणलं पांघरून द्या पांघरायला द्या म्हटलं. ते म्हणले झोपा आणि पांघरून आता पांघरून तर द्या झोप आता पांघरून झोप पांघरानं आता पांघरून तर द्या म्हणलं झोप पांघरानं आता काय करावं. मग ते मला म्हणले पांघरायची गरजच नाही तुम्ही झोपा. म्हणलं असं म्हणेन. मग मी त्या गादीवर झोपलो पुरीन गुरुजी. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली. म्हणलो काय गादी हो पाई हो ना गरम बरं नुसती गरम बी नाही त्या गादीला असं आडवं लाट नव्हतं एक बेलनं. ते झोपल्याच मी पाठ चोळायचं गादीवर. अण्णा त्या गादीला सिस्टीम होती तशी. लोक बरं पाठच चोळत नव्हतं जे दुखत होती जास्त दाबायचं. लोक गादी बाई 5 मिनिटाला तुम्हाला झोपत लागली हो ना. आणि त्यांची तर आरामाची व्यवस्था असते म्हणून पुन्हा मी उन्हाळ्यात गेलो गेलो त्याला म्हणलं अण्णा ते म्हणले आमासनी माहीत आहे तुम्ही आरामासनीच आलाय. त्यांना बराबर ओळख केलं. ते म्हणले झोप या गादीव. मी म्हणलं त्या गादीव न त्याच्या गरमते उन्हाळा आता तिच्या गरमते म्हणलं त्या गादी त्याने झोपा म्हणलं अण्णा झोपा अण्णा येतो काय करा. झोपलो मी त्या गादीव सुनील गुरुजी त्या गादीव झोपलो. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गार पडू लागली. मी लोक गादी बाबाई हो ना. हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार पावसाळ्यात कमी काय त्याच्याकडे गेलं नाही हो ना. आता लबाड कशाला बोलायचं पावसाळ्यात आता हिवाळ्यात उन्हाळ्यात गेलो तर पावसाळ्यात गेलो. पावसाळ्यात सीझन बंद असते तुम्हाला काय करायचं विनोदात बघ. मी लोक काय गादी बाबाई हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार केवढीची गादी आहे. मला त्या गादीची किंमत त्यांनी सांगितली मला काय आठवत नाही पण मला 8,60,000 अशी काहीतरी किंमत सांगितली मला त्यांनी त्या गादीची. म्हणलं अण्णा काय मजा बाबा एवढी गादी तुम्हाला झोपायला. ते म्हणले कशाची मजा गादीच मोठी मी सर्रास जागा असतो मला डोळ्यात नसतो. बऱ्याच जणांना असे कायला गाद्याच मोठ्याला त्याला झोपत नाही बऱ्याच ठिकाणी. पण तुकोबारा आहे तुम्हाला गादी सुखाची पण झोप सुखाची का. संकेत गुरुजी आमच्या तुकोबारा म्हणले जशी गादी सुखाची ना तशी आम्हाला झोप सुद्धा सुखाची. कशी सोक्या मेने झालो गा शून्य सारून ते सोके मेने झालो गा शून्य सारून ते त्रिपुट शिकारी का दान मिळे आहे ते ओ त्रिकुटाच तरी दान मिळे सोक्या मेने झालो गा शून्य सारोनी ते सोके मेने झालो गा शून्य सारोनी ते सोक्या मेने झालो गा शून्य सारोनी ते सोक्या मेने झालो गा सोक्या मेने झालो गा शून्य सारोनी ते सोके मेने झालो गा त्रिकुट शिकारी का दान मिळे आई ते सोक्या मेने झालो का शून्य सारोनी ते सोक्या मेने झालो का सोक्या मेने झालो
सुक्या मी नेजलो गा शून्य सारुनी ते चला. गादी सुखाची, झोप सुखाची. बरं चला, झोप झाली का तुकोबर आहे? झाली ना? चला आंघोळीला चला. आंघोळीला पाणी कशाचं आहे? आमच्या तुकोबर म्हणजे आंघोळीला पाणी सुद्धा सुखाचं आहे. प्रमाणाची साखळी पाय. आनंदाचे डोळे आनंद तरी आनंदीची अंगे आनंदीची आनंद आनंदाचे डोळे आनंद तरंग. चला, गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी आनंदाचे डोळे म्हणजे आनंदाचं म्हणजे सुखाचं. बरं चला, आंघोळ झाली का तुकोबर आहे? झाली ना? चला कपडे घाला. कपडे घाला. कपडे कशाचे आहेत? आमचे तुकोबर म्हणले कपडे सुखाचेच आहेत. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. बघा कपडे सुखाचेच. बरं चला, कपडे घातले का तुकोबर आहे? घातले ना? जेवायला बसेल. खायला काय? तो कामाने खातो आनंदाचे लाडू. बघा पुरण गुरुजी, खायला लाडू सुद्धा सुखाचे, आनंदाचे म्हणजे सुखा. गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचे. मला सांगा चोपदार, आंबट खाल्लं ढेकर कसा येतो? आंबटच. बरोबर आहे, आंबटच. तिखट खाल्ल्यावर तिखटच. तसं तुकोबाराने आनंदाचे लाडू खाल्लेत. संकेत गुरुजी ढेकर सुद्धा आनंदाचाच द्यालाय. त्याचे येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. आमच्या तुकोबाराने ढेकर सुद्धा आनंदाचाच दिलाय मला. काय जीवन आहे पहा बरं. गादीपासून तर ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी आहे. एक बोलू का? काय होतं महाराज आमच्या तुकोबारांकडे? जाऊ पुढती भिके कुत्री घर राख. काय होतं महाराज, पण काय जीवन सुखानं भरलेलं आहे. एक बोलू का? आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. सगळं आपल्याकडे आज पण आपण सुखी नाहीत. आणि माणसाला जगण्याकरता लागत तरी काय? काय लागत? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. लबाड बोलायला असतो 20 रुपये कमी देतो आपले. या 2 गरजा वाढल्यात फक्त. अन्न, वस्त्र, निवारा. काय का अन्नाची कमी आज? होय अन्न. का अन्नाची कमी? होय अन्न. अन्नाची काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. एवढं लॉकडाऊन पडलं 2-3 वर्ष, खरंच सांगा खाण्यावाचून कोणी मेलंय का? आज सुद्धा प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे. ते म्हणतात तुला कसं काय माहित? अन्नाची पाहिलं मागे बैठक घेतो. आज सुद्धा प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे. अन्नाची काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. मला सांगा तात्या, ह्या 20 वर्षात तुमच्या असं का नाव आले का? ह्या 20 वर्षात तुमच्या असं का नाव आले का की आमक्या आमक्या गावाला आमक्या आमक्याची बायको खाण्यावाचून मेली म्हणून? आलं कोणाच्या कानावर ह्या 20 वर्षात की आमक्या आमक्याची बायको खाण्यावाचून मेली म्हणून? खाऊन खाऊन मेली म्हणून आला असं का ना? नाही, पण खाण्यावाचून मेली म्हणून सुन नसून आलं. पण एक बोलू का? आमच्या तुकोबारांची पत्नी अण्णा वाचून मेलेली. स्त्री एका अन्न न करता मेली दुष्काळी आटीला. काय अन्नाची आहे बघा. आज आपल्याकडे अन्नाची काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. पण अन्न जाऊ द्या, वस्त्राची काय कमी? आज काहीच कमी नाही पण आपण सुखी नाहीत. आता प्रवीण गुरुजी तुमच्याकडचं काय माहित नाही पण आमच्या परिसरात तात्या जुने लोक अजून सांगतात, त्या अण्णाच्या वय त्या तात्याच्या वय जुने लोक अजून सांगतात. तुमच्या लहानपणी म्हणतात तात्या तिघा भावात चौघा भावात एकच शर्ट असायचं. असे जुने लोक आमच्याकडचे अजून सांगतात. परिस्थितीच होती तशी. जुने लोक अजून सांगतात बघा. आता जुन्यात लोक दोघंच घेतो आम्ही ते का. परिस्थितीच होती तशी. बरं चला विनोदा. पण आज काय कपड्याची कमी मला सांगा बरं तुम्ही? आज काहीच वस्त्राची कमी नाही पण आपण सुखी नाही. आपलं तर जाऊ द्या, या महिलांच्या साड्याच्या बाबतीत विचारच करू नका. शपथ भाऊ इतक्या साड्या त्याच्याकडे पण सुख नाही. नाही हो ना, खरं सांगा बघा, खोटं बोल नका. महिला मंडळ मनपात या मनपात खोटं बोलल्या गुडघे दुखत येत. खरंच सांगा, कपाट उघड अंग पडत नाहीत का? बका 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 इतक्या साड्यात महाराज यांच्याकडे. अहो समजा ह्या जर गेल्याच, ह्या जर दिंडीत दिंडीत मानायचं ताते दिंडी असते नाही तर आपल्या घर दिंडी मम्मा दिंडीत मानायचे तुम्ही आता. हो ना,
उगा जाताना 100 रुपये द्यायचे त्या बी द्यायचे नाही पुन्हा दिंडीत काय मला म्हणतात मॉय आम्ही तर पैसे आणले नाही मी मनी घेतो मनी घेतो दिंडीत मला दिंडीत म्हणायचं ह्या जर दिंडीत गेल्या तर 30 दिवसात संघांनी 60 जरी साड्या नेल्या तरी 10-20 साड्या घरी तशाच राहत्या इतक्या साड्या असं मला सांगायचं होतं म्हणजे वस्त्राची काहीच कमी नाही अन्नाची कमी नाही वस्त्राची कमी नाही निवारा तर पाहिलोत ना आपण आज काय घर येतात पाहण्यासारखे सगळंच आपल्याकडं पण आपण सुखी नाहीत पण आमच्या तुकोबराकडं काहीच नव्हतं पण काय जीवन सुखी गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचं कपडे सुखाचे खाला लाडू सुखाचे ढेकर सुखाचाच कस काय जीवन तुकोबरा तुमचं एवढं सुखानं भरलेलं आहे तुकोबरा म्हणले आम्ही साधन तसं निवडलेले कोणतं भगवंताची कथा करतो आणि त्याच्या नामाचा गजर करतो म्हणून आमचं जीवन एवढं सुखी नामाचा गजर करतो म्हणजे नेमका काय करतात सांगतो ना मला कोणता गजर करतो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय नंदकुमार वारगडे आणि काशीनाथ हांडे हरे जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि हरीचे दास लेवती भूषणे कापे तया बिने कळी काळ आम्ही भक्ती ज्ञान वैराग्याचे भूषण अंगा घेऊ त्या भूषणानं कळी काळ कापतो म्हणजे हा आणि खरा कळी काळ याच भूषणानं नामचिंतन येणंच कापतो हो नामचिंतन नसन तर तू कापत नाही तरी यायचा प्रयत्न करतो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल म्हणजे तिथं काळच आहे हा नाही नाही तिथं काळाची आणि सरळ ते शेवटी बा काळ बांधून हा काळ बांधून हो म्हणून त्या काळानं बांधून याच्या आधी तुम्ही काय करा वरली आळीला तुम्ही सावध राहा वरली आळी म्हणजे गावातले नाही वरली आळी म्हणजे स्थूल शरीर आहे मिंगळ्याचा अर्थ खूप गोड आहे महाराज वरली आळी म्हणजे स्थूल शरीर आहे ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्यानं सावध राहा कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही नरदेव दुर्लभ जाना वरली आळी भेटली ना सावध राहा वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे पाटील बुवाला लावून निसळ पाटील बुवाला सोबत घ्या पाटील कोणते मनाजी पाटील देहगावीचा मनाला पाटील म्हणलेलं आहे मनाला वरल्या आळीत मनाला सोबत घ्या या नरदेव मनाला सोबत घ्या
आणि जर तुम्ही मनाला सोबत नाही घेतलं वारली आळी चिठ्ठी येईन बा मंग पडेल ठावे. मग चिठ्ठी येईन चिठ्ठी. चिठ्ठी म्हणजे या चिठ्ठ्या नाही माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं आई राजा म्हणजे ह्या चिठ्ठ्या ते बोलामुळे मला ते आठवलं. चिठ्ठी म्हणजे ह्या चिठ्ठ्या नाही चिठ्ठ्या यमाच्या त्यात यमाच्या वारली आळीत यमाच्या चिठ्ठ्या येतात. गुरुजी लोकांना यमाच्या चिठ्ठ्या येतात पा पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. शपथ शब्द यमाच्या चिठ्ठ्या येतात पण चिठ्ठ्या वाचित नाही. चिठ्ठ्या कोणत्या सांगू गुरुजी माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं आणि त्या रोगातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचे जा. देवाला म्हणा देवा रोगातून वाचलो ना ऑक्सिजन मधून वाचलो ना इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पत्ते खेळन भजन करीन म्हणे पत्ते खेळन. मंदिरात पत्ते खेळत नाही बघा भजन म्हणाल मंदिरात बसून भजन करीन हो. म्हणून वारली आलेला सावध व्हा. सावध होऊन काय करायचं सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या अशा प्रकारे वारली आलेला सावध व्हायचं आणि भजनाला लागायचं बरोबर का नाही. सावध होणी भजनी लागा बरोबर हो ना बरोबर. देव करा काय वारी म्हणून महाराज म्हणले सावध होणी भजनी लागा वारली आलेला सावध व्हायचं. म्हणजे सावध झालं काय काळापासून तर वाचत नाही तर नाही सावध झाल्यावर सरळ ते शेवटी बा काळ बांधून येईन पण नामचिंतनामुळे काळ कापतो. चला कापे तया बेने कळे. गुरुजी प्रवीण गुरुजी मालिका का संपत्ती माहिती आहे तुम्हाला. मालिका कधी संपत्ती माहिती आहे का असा चांगला भाग दाखित म्हणजे पुढच्या वेळेस आवर्जून पावा. तसं मला पुन्हा तुम्ही आवर्जून बोलवा. तसं काय नाही तुमची इच्छा असली तर मी पुन्हा येईन आपले मी पुन्हा येईन तुम्ही बोललेलं मी येईन असं मला म्हणायचं. तसं काय नाही चला सावध होणी बदलीला बरोबर आहे का नाही. म्हणून महाराज म्हणले म्हणून कापे तया बेने कळी काळ एवढंच नाही आस भयला जाड नाही चिंता ऐसे तया सत्ता समर्थाची. आता अशा भय चिंता काही राहिलं नाही त्या परमात्म्याची सत्ता आहे म्हणून काहीच राहिलं नाही. तुकोबारा म्हणले आता आम्ही अशा संत महात्म्यांचा संघ करू. कोणी आम्ही श्री संत चोखोबारायांचा संघ करू आम्ही संत मुक्ताबाईंचा संघ करू. तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने
कापी जय कापी जय गई कार तया में तया में तया में कापी रणा कापे करे काळ तया भेने कापे करे काळ तया भेने कापे कापे कड़ी काळ कापे कड़ी काळ कापे कड़ी काळ तया है कापे कड़ी काळ तया भेन कापे कड़ी काळ आए नाम रे कापे तया भेन कड़ी काळ कापे तया भेन कड़ी काळ ना कापे तया भेन कड़ी काळ कापे तया भेन कड़ी काळ आराना आना तया भेन कापे तया भेन आना आना
संप कसं असतंय आता संगीत क्षेत्रातले तुम्ही गुरुजी त्यातले मरमदले बरोबर आहे. मी अनेक वेळा सांगत असतो ज्या माणसाला परिण गुरुजी पावता येते ना तेव्हा माणूस इरीत असा डोक्यावर पडू पोटावर पडू पाठी पडू नाही तर कसा पडू असा वरच येतो पा आमच्यासारखा येत नाही आला तरी फुगून तिसरी दिवशी. पण आता गुरु मरमत नाही बरोबर आहे का ना. आता तुमच्या मला मी म्हणणार नव्हतं पण तुम्ही आग्रह केला म्हणून म्हणलो मी बरोबर आहे का. तो कामाने करू ऐसियाचा संघ जेणे नवे भंग चिंतनाचा. आम्ही अशा संत महात्म्यांचा संघ करू ज्यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा उत्सव आहे. आम्ही श्री संत चोखोबारायांचा संघ करू. आम्ही श्री संत मुक्ताबाईंचा संघ करू. आम्ही ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली उत्सव आहे बाळकृष्ण बाबा करपे बाबांचा संघ करू. आम्ही आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं मोठं नाव आहे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय आमचे सुनीलजी महाराज, आदरणीय वैष्णव टाळकरी आमचे प्रवीणजी महाराज, आदरणीय मृदंगाचार्य आपल्या परिसराचं मोठं नाव आहे संकेतजी महाराज. आम्ही अशा संत महात्म्यांचा संघ करू का कारण जेणे नोये भंग चिंतनाचा जेणेकरून आमच्या चिंतनाचा भंग होणार नाही. हो एक बोलू का एक वाक्य बोलतो आणि थांबतो. इथं आलं असं वाटायले हे वातावरण हा उत्सव पाहून असं वाटायले हे कीर्तन संगमनेरमध्ये नाहीच मग श्री क्षेत्र आळंदीतच चालू आहे. कौतुक करावं तितकं थोडे झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो. इथंच वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली स्वाहा. ज्ञानेश्वर माऊली